हाय गाईज, होळीनिमित्ताने मस्त असं पुरणाचं बेत बनवायचं ठरला होता. मग पुरण एका साईडला शिजवून घेतलं आणि आमटीची तयारी केली. मस्त अशी आमटी पण तयार झाली आणि एका साईडला मस्त भज्याची तयारी पण केली होती. पीठ वगैरे चोरून घेतलं होतं आणि पुरणाच्या पोळ्या लाटायला सुरुवात केली होती मी. आता मी एवढी परफेक्ट नाही आहे पुरण बनवण्यामध्ये किंवा पुरणाच्या पोळ्या बनवण्यामध्ये, पण माझं जसं होतं तसं मी करत असते सणाला वगैरे. तोच एक ट्राय बसतो मस्तपैकी. माझ्यांची इच्छा होती की मी साडी घालावी. साडी मी युजली घालत नसते, पण एखाद्या सणाला वगैरेच घालत असते. सो छान अशी साडी घातली, मस्त असे फोटोज वगैरे काढून घेतले आणि आम्ही आले होते आमच्या जवळच्या महादेवाच्या मंदिरामध्ये. आम्ही कुठलाही सण असो किंवा आम्ही कुठलं म्हणजे काही पण टेन्शन वगैरे असो, काही पण आमच्या लाईफमध्ये गोष्टी असो, आम्ही या मंदिरात येत असतो. या मंदिरासोबत आमचं खूप वेगळं कनेक्शन आहे आणि म्हणजे खूप गोष्टी पण म्हणजे महादेवामुळे आम्हाला मिळाल्या आहेत. आम्ही खूप ब्लेस्ड फील करतो. सो मस्त असं दर्शन केलं. छान म्हणजे असा दिवस खूप छान गेला मला असं वाटतं युजलीपेक्षा. कारण डे टू डेमध्ये ऑफिस हे या सगळ्या गोष्टीमध्ये माणूस एवढं गुंतून जातं की आपली पर्सनल लाईफ किंवा आपली फॅमिली लाईफला विसरून जात असतो. मग मला खूप छान वाटला आजचा दिवस एकदम छान फॅमिलीसोबत स्पेंड करून. मस्त सोसायटीमध्ये होळीचं दर्शन वगैरे केलं आणि असा आमचा दिवस झाला. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय गाईज, अँड वन्स अगेन हॅपी होली.